आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रथम गैरसमज, पुन्हा आरक्षणासाठी सहकार्य करण्याची दिली ग्वाही. आमदाराबाबत गैरसमज, मराठा समाजाचा प्रचंड घोषणाबाजी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या राजकीय वारसदार कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापुरातील 7 रस्ता परिसरातील जनवात्सल्य निवासस्थानाला शुक्रवारी दुपारच्या सुमारास सकल मराठा आंदोलन समर्थकांनी वेढा दिला. या दरम्यान प्रणिती शिंदे मराठा आंदोलन कार्यकर्त्यांवर जाम भडकल्या. त्यावर ईट का जवाब पत्थर से याप्रमाणे सोलापुरी मराठे देखील त्यांच्यावर भडकले. प्रणिती शिंदे यांची स्वतः करून घेतलेल्या गैरसमजुतीतून शाब्दिक हल्ल्याची जणू फैरीच या दरम्यान झडल्या. जनवात्सल्यावर चालून आलेल्या मराठ्यांना ज्या पद्धतीने त्यांनी जबाब विचारण्याचा प्रयत्न केला, त्या तुलनेत संतापलेल्या मराठा आरक्षण योद्ध्यांनी एकपटीने प्रणिती शिंदे यांच्यावर तोंडसूक घेतले. या दरम्यान तेथे आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यातून जनवात्सल्य निवासस्थानाला जणू कांठाळ्या बसल्या होत्या. आमच्या भावनात आरक्षण तर आम्ही सरकारच्या मंडीवर पाय देऊन मिळवू, पण तुम्ही जरांगे पाटलांना उपोषणावर उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे हे मागण्यासाठी ते निवेदन दिलं. नाही ताई, तुमच्या पक्षाचा एकही आमदार खासदार तिकडे गेलेला नाही ताई. काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यायला पाहिजे ताई की तुम्ही तिथे जाऊन ते उपोषण उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे होता. त्यांचं पण मत काय ताई, तुम्ही काय करा ताई, ऐका, तुमचं आरक्षणाबद्दल मत मांडा. एक मिनिट ताई, तुमचं आरक्षणाबद्दलचं 50% आतून ओबीसी मधून सगळे सोयऱ्याच्या वटहुकुमासहित उद्याच्या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे. तुम्ही जर ओबीसी म्हणत असतील, आता 54 लाख मराठा ओबीसी मध्ये गेलेला आहे, त्याचा विचार करा. हॅलो, तुम्ही ओबीसी आमच्या भावना तीव्र आहेत ताई. तुम्ही आम्ही आपल्या घरी दररोज जेवण करून झोपतोय, पण ह्या 5 कोटी मराठासाठीचे नेतृत्व करते जरांगे पाटील 7वा दिवस ताई उपाशी आहेत. त्यांच्याकडे तुमचा एकही लोकप्रतिनिधी केलेला नाही, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या घरी आलो. जरांगे पाटलाला उठवलं पाहिजे, विरोधी पक्षाने मनावर घ्यायला. ताई, हे आंदोलन आम्ही सगळ्या आमदारांच्या घरासमोर करतोय. मला माहित, आम्ही तेच डिस्कस करतो. मला काही ऐकायला येत नाही. आमची मीटिंग इथे चालू आहे, पण जे तुम्ही करताय ते आम्ही करत आहोत. मीटिंग कुणाची येते? ताई ऐका, सगळे आमदार येतात. तुमचे सगळे आमदार असतील तर समोर स्पीकर नाना पटोले बोलत या बाकीच्यांना बी ऐकायला जाऊ दे, सगळ्या भावना आपल्या. ताई ऐका, हॅलो ताई, त्याबद्दलच मीटिंग चालू आहे. ताई, आमच्या भावना तीव्र आहेत. तुम्ही उद्याच्या 20 तारखेला अधिवेशनामध्ये 50% आतून ओबीसी मधून आरक्षणाची भूमिका घ्या. ताई, आमची विनंती आहे, तुम्ही जर आता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगल्यावर प्रतिनिधी आहेत, व्हिडिओ कॉल करा. सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसू द्या, तरच खरं वाटेल. अन्यथा तुम्ही सुद्धा खोटं बोलताय आम्हाला वाटतं. इथं ताई, भावना तीव्र आहेत लोकांच्या. व्हिडिओ कॉल येत नाही तोपर्यंत उठायचं नाहीत ना. खूप लोक बसले बंगल्याबाहेर, कारण आमचा माणूस मराठा काही 5 कोटी मराठाचं नेतृत्व एकमेव जरांगे पाटील आहे. जरांगे पाटलापेक्षा एकही आमदार महत्वाचा आहे आम्हाला. ताई ऐका, 288 आमदारांमध्ये जरांगे पाटला इतका नेता तुमच्या पक्षात नाहीये. फडणवीसला फोन उचलला. फडणवीस साहेबांनी आता फोन उचललाय उपमुख्यमंत्र्यांनी आमचा. तुम्ही तर ऐका ताई, तुम्ही ऐका, इकडे काँग्रेसचे सगळे आमदार आहेत, त्यांच्याकडे ऐकून ऐका ना. राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय, त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाही. तुम्ही तिथं व्हिडिओ कॉलवर घ्या. आता इथं बंगल्यासमोर बसलेले सगळ्या बांधवांना दिसलं पाहिजे. जरांगे पाटलापेक्षा आम्हाला कोणाचं महत्वाचं नाहीये. महत्वाचं आमचं जरांगे पाटील साहेब आहेत, बाकी सगळे आम्हाला शून्य आहे. तुम्हाला मत देण्यासाठी आम्ही अशी टाळाटाळ केली तर चालेल का? तुम्हाला मत देण्यासाठी आम्ही अशी टाळाटाळ केली तर चालेल का? पुढे भविष्यात आम्ही इथं काय तुमच्या दारात बसलेलो. इथल्या लढा
एक मिनिट रे. महादेव भावना समिती ताईंचं म्हणणं आहे का? एक मिनिट थांबा. हा ताई बोला आता तुम्ही. तुम्ही आपल्या बोलण्याला एकतरी चुकीचं आहे जे काही आरोप करताय. महादेव भावना नेता म्हणत असताना तुम्ही तुमची जबाबदारी येते. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले नाही. काय शिकलं तुम्ही जो आरोप केला समाज चुकलेला नाही, सरकार चुकलं, लोकप्रतिनिधी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.